ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या. नमस्कार, मी गौरव जहागीरदार आणि आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल. आज आपण आहोत कामोठे इलेक्शन निवडणुकीच्या कार्यालयामध्ये. आज पनवेल महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि जिकडे तिकडे रणधुमाळी चालू आहे आणि आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. तसेच आपण आलो आहोत आज संजय पाटील साहेब यांनी पनवेल महानगर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता, पण काही कारणावशात उमेदवारी अर्ज मागे घेतात. आपण त्यांच्याशी बोलूया. सर नमस्कार, काय सांगा आपण का उमेदवारी अर्ज मागे घेताय? उमेदवारी ह्यासाठी घेतली की माननीय प्रशांत ठाकूर साहेब आणि रामशेठ ठाकूर यांच्या पक्षनिष्ठेच्या आम्हाला बोलवण्यात आलं आणि तिथे आम्हाला सांगितलं की का फॉर्म भेटला. तर आमचं काही एवढं 15 वर्ष काम केलेलं आहे, त्याची काहीतरी पोचपावती भेटली पाहिजे होती आणि ती भेटली नाही म्हणून आम्ही नाराज होतो आणि आमची नाराजी त्यांनी दूर केलेली आहे की येणाऱ्या भविष्यात तुम्हाला कशा पद्धतीने नाराजी दूर केली? आपण काय नाराज होता? आम्ही आमच्यासाठी तुमच्यासाठी आम्ही बातमी पण लावली होती आणि आपण आता उमेदवारी अर्ज मागे घेता. एक प्रकारे हे आमची पण नामुष्की आहे. आपण जनतेला आमच्याबरोबर जनतेला सांगा की आपण उमेदवारी अर्ज का मागे घेतला? माघारी घेतला म्हणजे पक्षाने माझा विचार केलाच नव्हता एवढं काम करून पण काही गोष्टी मला पक्षाच्या इथून पण अपोजिट जायचंच नव्हतं का, म्हणजे तरी पण तुम्ही अर्ज भरला होता ना? अर्ज भरला होता, बंडखोरी केली होती, बातम्या पण लावल्या केली होती, पण ते काय कामाची पोचपावती भेटली नाही म्हणून मी अर्ज भरला होता. पण ती पोचपावती काय माझं असं काही हे नाही आहे की काम केलं. प्रशांत ठाकूरांनी सांगितले की जे तुझं काम आहे ह्याचा तुझा विचार पुढे भविष्यात म्हणजे पद म्हणा किंवा पुढं हे देण्याचं त्यांनी हे केलेलं आहे. भविष्यात काय आश्वासन दिले आपल्याला? काय म्हणजे आपली नाराजी कशी दूर करणार? आपल्या अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांना आपल्याकडनं प्रेरणा मिळते. समजा आपण नाराज झालो तर नाराजी पक्ष का आपली नाराजी दूर करते? कशा पद्धतीने आपली नाराजी दूर करणार? आम्ही कुठलीही अट शर्त आमची कुठलीही नव्हती. आम्हाला कुठलीही आमची अट शर्त काय नव्हती आणि आम्ही जे गेलो ते मी एकटा नाही गेलो. आमची शिवसैनिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्री गणेश मित्र मंडळाची सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या समोर हा विषय झालेला आहे की तू काम करत राहा बोले की तुझा विचार चांगल्या ह्याच्यात केला जाईल. आता आपल्याबरोबर शेखर जगताप साहेब आहेत, संजय पाटील यांचे सहकारी, म्हणजे त्यांच्या टीमचे एक मेंबर आहेत. ते सांगतील आपली यांची नाराजी का दूर झाली. साहेब बोला थोडं. नमस्कार. संजय पाटील जे आहेत गेल्या 18-19 वर्षापासून श्री गणेश मित्र मंडळ आणि शिवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट या माध्यमातून आपले सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार प्रशांत ठाकूर साहेब आहेत यांच्या सहकार्याखाली सेक्टर 34 मध्ये अनेक सामाजिक धार्मिक उत्सव भव्य स्वरूपामध्ये आयोजन करत असतात. केवळ सामाजिक कार्यच नव्हे तर पक्ष संघटना वाढवण्यासाठी देखील आतापर्यंत भरपूर काम केलेलं आहे. मग त्यामध्ये नवमतदारांची नोंदणी असेल, रहिवाशाची जे आहेत त्यांचे आधार कार्डचे प्रॉब्लेम असतील ते दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नवीन पक्ष नोंदणीसाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं होतं. आणि हे सगळं कार्य असताना पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की आपल्यालाही काहीतरी एखादं नगरसेवक पद वगैरे मिळावं. त्यामध्ये गैर काही नाही. संजय पाटलांची पण इच्छा होती. त्यांनी आपली इच्छा आम्ही इच्छुक आहोत हा अर्ज देखील पक्षाकडे सादर केला होता आणि पक्षाने त्यांचा इंटरव्ह्यू मुलाखत वगैरे घेतली होती. दुर्दैवाने उमेदवारी अर्ज त्यांना काही मिळाली नाही. मात्र आमच्या कॉलनीतील बरेचशा सोसायटीतले पदाधिकारी जे आहेत त्यांचा आग्रह होता की संजय पाटलांनी निवडणूक लढवावी असं, म्हणून त्यांनी मग अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. अर्थात हा जो लढा होता हा एखाद्या व्यक्तीविरोधात किंवा एखाद्या उमेदवाराविरोधात नव्हता, पक्षाच्या विरोधात तर मुळीच नव्हता. आपण आतापर्यंत जे काय कार्य केलेलं आहे, आपली क्षमता काय आहे हे एक जाणून घेण्याचं ते एक कृती होती, त्या हेतूसाठी केलेली कृती होती. आणि एखाद्याने आपली जी इच्छा आहे ती व्यक्त करणं यामध्ये गैर काही नाहीये. संजय पाटलांची इच्छा शेवटी आमदार साहेबांपर्यंत पोहोचली. बरं, त्यांनी आता आमदार संजय पाटील साहेबांनी आता उमेदवारी अर्ज मागे घेतला, ते बोलले की मी संतुष्ट आहे. तर आपण त्यांचे सहकारी आपले काही चर्चा झाली, आपण संतुष्ट आहे का? निश्चितपणे संतुष्ट आहोत आम्ही. कारण काल जेव्हा आम्ही आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी अल्पसंख्याक आयोगाचे सन्माननीय आतिश सिंग आमच्या सोबत होते,
या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा आमदार साहेबांशी चर्चा झाली तेव्हा आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे की येत्या काही काळामध्ये पक्ष संघटनेमध्ये काय फेरबदल होणार आहेत आणि त्यामध्ये महत्वाची अशी भूमिका संजय पाटलांना देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मात्र एक नक्की सांगू इच्छितो की जेव्हा आम्ही आमदार साहेबांना भेटायला गेलो होतो त्यांच्या आमंत्रणावरनं, तेव्हा त्या ठिकाणी आमदार साहेबांचा सल्ला होता उमेदवारी मागे घ्यायचा. केवळ त्यांच्या शब्दाला मान देण्यासाठी कुठलीही अट आम्ही ठेवली नाही, कुठलीही शर्त ठेवली नाही. बिना अट बिना शर्तीने आम्ही माघार घेतलेली आहे. आमदारांनी त्याचा नक्कीच चांगला विचार केला आणि भविष्यात चांगलं पद वगैरे देण्याचं त्यांनी आश्वासन दिलंय.